नमस्कार. आजच्या ह्या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत जी अत्यंत उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी आणि विशिष्ट एका आजारासाठी ती खूप उपयुक्त आहे. तिचा उपयोग होतो आणि ती खाल्ल्याने आजारावर थोडीशी मात करण्याची क्रिया होते, म्हणजे कमी होण्यास मदत होते आणि त्या आजारावर अत्यंत उपयुक्त अशी ही रेसिपी आहे आणि ती आठवड्यातून 3 ते 4 वेळेस त्या व्यक्तींनी खाल्ली तरीही काही दुष्परिणाम होत नाही. तर अशी आपण आज रेसिपी बघणार आहोत. तर चला आज काय रेसिपी आहे तर बघूया. चला आज काय दाखवते मी तुम्हाला, बघा. कारल्याची रेसिपीची नवीन पद्धत आपण पाहू. असे बी काढून घेतले आहेत आपण. अशा प्रकारे सगळं बी काढून घ्यायचं आहे यातलं आणि त्यात टाकायचं आहे मीठ, हळद आणि हे बेडगी मिरची तिखट. आणि त्याच्यात टाकायचं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इकडे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन मधलं तेल गरम झाले की हे एक कारली सोडायची. कारल्यामधील पूर्ण बी काढलेले आहे आपण. हे कुठल्या आजारासाठी उपयुक्त आहे सांगा बरं मला कमेंट्स मध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. ह्या कारल्यांचा आकार एकदम छोटा होतो नंतर. आणि छान कुरकुरीत होतात. वास देखील इतका सुंदर आलेला आहे. चवीला अगदी सुंदर कुरकुरीत असे आपले हे कारले फ्राय तयार होतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स मध्ये सांगा. त्यामध्ये अशा प्रकारे कढीपत्ता टाकायचा. बघा कसे फ्राय झाले आहे मस्त असे. खूप सुंदर सुगंध येत आहे. दिसायलाही खूप सुंदर वाटतात ते. बघा कसा खणखणीत आवाज आला आहे. मस्त क्रिस्पी असे झालेले आहे आपले आणि दिसायलाही सुंदर आणि चवीत खूप मस्त झालेले आहे. कुरकुरीत एकदम मस्त. तुम्ही जरूर ट्राय करा ही रेसिपी. आणि डायबिटीसच्या लोकांसाठी ही रेसिपी अत्यंत उपयुक्त आहे आणि शुगर लेवल कमी करण्यासाठी ही कारल्याची भाजी वापरली जाते, केली जाते, खाल्ली जाते. आणि कारल्याचं एकच प्रकार आवडत नाही तर मी विविध प्रकार तुम्हाला यापूर्वी कारल्याची वेगळ्या प्रकारची भाजी दाखवली आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक
थँक यू बाय.